कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की गहिनीनाथांच्या प्रसादानं गोविंदपंतांना अपत्यप्राप्ती झालेली आहे. विठ्ठलन पंत 12 वर्ष अगदी तपश्चर्या करून वेद वेदांत उपनिषद यांचा अभ्यास करून पुन्हा आपली गावी परतली. परंतु भक्ती, ज्ञान, उपासना, देवाचं पूजनार्चन हे सर्व मानवजातीला अधिकार आहे, हे करण्याचा अधिकार आहे. या पद्धतीनं सतत मामांच्या सोबत पैठण या ठिकाणी धर्मपीठासमोर अनेक खटल्यांच्या माध्यमातून न्यायनिवाडा करताना ऐकलेलं होतं. परंतु मुत्सद्दी मंडळींनी याला दुजोरा दिलेला होता असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी त्यांना विरोध व्हायचा. त्याच्यामुळं हा यज्ञकुंड आपण पेटवावा आणि या यज्ञकुंडामध्ये कुणी आहुती नाही दिली तर ती आपली स्वतःची आहुती देण्यास आपण तयार आहोत. अशा पद्धतीनं विठ्ठलपंतांनी आपल्या वडिलांना गोविंदपंतांना सांगितलं. दिवाळीचा सण झाला आणि दिवाळीच्या सणानंतर 4 संवत्सरासाठी म्हणजे 4 वर्षासाठी विठ्ठलपंतांनी आपल्या आई आणि वडिलांच्याकडून तीर्थयात्रेसाठी परवानगी घेतली. तीर्थयात्रा चालू झाली. इथपर्यंतचा काल आपण भाग पाहिलेला होता. तीर्थयात्रेसाठी विठ्ठलपंत बाहेर पडले आणि मजल दर मजल करत जायचं. ज्या गावामध्ये जायचं त्या ठिकाणी त्या धर्मशाळेमध्ये राहायचं. आजूबाजूला चौकस बुद्धीने विचार करायचा की या गावामध्ये कोणी धर्मशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे का. त्यांच्याबरोबर चर्चा करायची, विचारविनिमय करायच्या, आपल्या मनामध्ये असणाऱ्या अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे. त्यांच्याकडून अतिशय नम्रपणे उत्तरं स्वीकारायची. काही ठिकाणी त्यांना उत्तरं बरी मिळायची, तर काही ठिकाणी अतिशय वेगळ्या स्वरूपाची उत्तरं मिळायची. तरीसुद्धा कुणाबद्दलही काही हरकत न घेता विठ्ठलपंत बांधिली सोडीत निघाली काळीत अर्थांची साकडे उलगडत पुढं जाणं एवढंच त्यांचं चाललेलं होतं. दिवसेंदिवस हा प्रवास वाढतच चाललेला होता. इतका प्रवास वाढला की आता आज सूर्याला अर्घ्य देण्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठूनच धर्मशाळेतून विठ्ठलपंत नदीच्या पात्रामध्ये उभा होते. गुडघे इतकं पाणी शांत इंद्रायणीचं वाहत होतं. या पाण्यामध्ये विठ्ठलपंतांनी हातामध्ये अर्घ्य देण्यासाठी पाणी घेतलेलं होतं. सकाळीच ऋग्वेदातील अनेक ऋचांची आवर्तनं झालेली होती. उषःसूक्त म्हणून झालेलं होतं. सूर्यानं फक्त आता आपल्याला पाहणं आणि सूर्याला आपण पाहणं एवढाच बाकी शिल्लक राहिलेला होता. सूर्य थोडासा वर आल्याबरोबर पुन्हा ओंजळीतलं संपलेलं पाणी वाकून इंद्रायणीतलं घेतलं आणि पुन्हा अर्घ्य देण्यासाठी ओंजळ पुढं केली. हातातील पाणी खाली पडत असताना ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् गायत्री मंत्राची 108 आवर्तनं विठ्ठलपंतांनी केली. पाणी पुन्हा पुन्हा सोडलं गेलं आणि त्या सूर्यदेवताचं पुन्हा दर्शन घेण्यासाठी मिटलेले सहज डोळे अगदी अलगद उघडले आणि उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या समोर एक व्यक्ती उभा आहे. पागोडं घातलेलं आहे, बाराबंदी बांधलेली आहे, गुडघ्यापर्यंतचं धोतर खोचलेलं आहे, हातामध्ये पूजेचं ताट आहे. अशी व्यक्ती आपल्या समोर उभा राहिलेली आहे. तेव्हा त्या व्यक्तीला नमस्कार करण्यासाठी विठ्ठलपंत खाली वाकले. एवढ्यात दोन्ही हाताचा आधार असणाऱ्या त्या फुलदाणीला एका हातात धरून लगेच त्या गृहस्थाने विठ्ठलपंतांना सावरलं आणि सांगितलं, नाही, आपण असा नमस्कार करणं बरोबर नाही. का? आपण वडिलांच्या प्रमाण आहात, माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, म्हणून मी नमस्कार करतो, विठ्ठलपंतांनी सांगितलं. त्यावेळेला मात्र विठ्ठलपंतांनी पुन्हा विचारलं, आपली काही ओळख नाही, कारण घरातून बाहेर पडल्यापासून ओळखीची अशी व्यक्ती कोणी भेटली नाही आणि असं अलगद तुम्ही समोर येणं हे अनपेक्षित आहे. तेव्हा मात्र समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की या देहाला सिद्धोपंत कुलकर्णी असं म्हणतात. 84 सिद्धांनी ज्या ठिकाणी सिद्धबेट सिद्ध केलेलं आहे त्याच ठिकाणी सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि त्या सिद्धेश्वराच्या मंदिराचं पुजाऱ्याचं काम हे माझ्याकडे असतं. मी गेली 2 सप्ताह बघतो आहे की तुम्ही धर्मशाळेमध्ये राहता, ब्राह्ममुहूर्तावर उठून अर्घ्य देण्यासाठी या इंद्रायणीमध्ये येता
अलंकापुरीमध्ये 2 आठवडे झालं तुम्हाला मी पाहतो आहे, तेव्हा धर्माचरण तुमचं अतिशय उत्तम आहे. तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं नुकतीच तुम्ही गुरुकुल सोडून आलेला आहात. तुमचे सर्व काही बघितल्यानंतर ज्ञानसंपन्नता काय असते हे मला जाणवतं, म्हणून आज सहज चौकशी करावी राहुलं नाही म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. सिद्धोपंतांनी सांगितलं. पुन्हा नदीला नमस्कार केला. दोघेही बोलत बोलत सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचले. पिंडीवरची बेलवपत्र असतील, फुलं असतील, ते निर्माल्य सगळं गोळा करत करत सिद्धोपंत आणि विठ्ठलपंत या दोघांचा संवाद चालू झालेला होता. त्याने बोलता बोलता सहज सांगितलं, मी आपेगावहून आलो. गोविंदपंत कुलकर्णी यांचा मी मुलगा. अनेक प्रश्नांची उकल मला करायची होती, म्हणून मला तीर्थयात्रा करायची आहे आणि मी माझ्या आईवडिलांच्या परवानगीनं तीर्थयात्रेला आलो. मग मात्र त्या पिंडीवर पाणी सोडता सोडताच सिद्धोपंतांनी विचारलं, अहो मग इथं इतके दिवस? होय, तेच काही मला कळलं नाही, कारण प्रवाशानं इतके दिवस एका ठिकाणी राहणं बरोबर नाही, म्हणून मी निघायचा आता आज विचार करतो. परंतु या इंद्रायणीमध्ये आल्यापासून आणि या अलंकापुरीचं जे वेळ लागलं मला, ते दररोज इथून हालावंसच वाटणं झालं, म्हणून कदाचित माझा हा मुक्काम वाढला. आज दुपारीच निघायचं म्हणतो. दररोजचा प्रवास करत असताना एक वेळचं सकाळी माधुकरी मागायची, त्या माधुकरीच्या अन्नावर सकाळची गुजराण करायची आणि पुन्हा सायंकाळच्या वेळेला चिंतनामध्ये वेळ घालवायचा. पूर्वीच्या पद्धती अशा होत्या की दिवसाच्या 2 प्रहराच्या वेळेला जर पोटभर जेवण मिळालं तर त्याच्यानंतर मात्र रात्रीच्या वेळेला जेवणच करायचं नाही. याचं कारण असं होतं, जर रात्रीचं जेवण केलं तर सकाळी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर जागच येत नाही. म्हणून ज्याला साधना करायची आहे, ज्याला अभ्यास करायचा आहे, त्यानं आपल्या जिभेवर आणि जेवणावर अत्यंत अत्यंत कब्जा मिळवला पाहिजे. कशी जीभ सोडली तरी शरीराचं नुकसान होतं, साधनेचं नुकसान होतं. आणि कसेही पोटाचे चोचले पुरवायला लागले तरी सुद्धा पोट वाढायला चालू होतं. या 2 गोष्टी साधनेमध्ये व्यत्यय येत असतात. म्हणून पोटाचा, जिभेचा कधीही लाड करू नये. त्याला पोषण्यासाठी नाही, आपण जिवंत राहण्यासाठी जगायचं आणि जिवंत राहण्यासाठी खायचं, एवढाच साधकाचा उद्देश असतो. मी साधक दशेमध्ये आहे, अशा पद्धतीनं विठ्ठलपंतांनी सहज सांगितलं. तोपर्यंत पूजा आटोपलेली होती. बाजूला झालेलं निर्माल्य आपल्या हातामध्ये घेऊन बाहेर टाकणं चाललेलं होतं. सिद्धेश्वर मंडपामध्ये उभा होते. धूप आरती नैवेद्य दाखवला गेला आणि पुन्हा पाठीमागं सरले. विठ्ठलपंत उभाच राहिलेले होते. बोलता बोलता सहज सांगितलं, ठीक आहे, आज दुपारीच निघण्याचा विचार करता आहात आणि मगाशीच तुम्ही म्हटला आहात की तुम्ही बाबांच्या सारखे माझे आहात, तर आजचं भोजन माधुगरीवर न करता तुम्ही माझ्या घरीच करावं अशी माझी विनंती आहे. सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांच्या समोर हात जोडले. जोडलेल्या हाताला तसाच धरून लगेच विठ्ठलपंतांनी सांगितलं, अहो बाबांच्या वयाचे तुम्ही आहात, तुम्ही हात जोडणं बरोबर नाही. आग्रह असेलच तुमचा तर ठीक आहे, मी जेवायला तयार आहे. तसेच पाठीमागून सिद्धेश्वर पंतांचे विठ्ठलपंत जायला लागले. 1-2 गलीत 1-2 आळ्या सोडल्या गेल्या आणि पुढच्या बाजूला एका चिरबंद वाड्याच्या समोर येऊन विठ्ठलपंत उभा राहिले. वाड्यामध्ये पाय टाकल्याबरोबर लक्षात आलं की फार मोठीच्या मोठी ओटी आहे, त्याच्यावर झोपाळा झुलतो आहे. दारात वृंदावन आहे, वृंदावाला सुरेख रांगोळी घातलेली आहे. वर बघितलं तर त्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर चढण्यासाठी एका कोपऱ्यामध्ये जिना आहे. दक्षिणेकडे पुढाकडून असणाऱ्या या वाड्याकडे बघून विठ्ठलपंतांचं मन भरून आलं, कारण आपण घर सोडल्यापासून अशा वाड्यामध्ये आपण प्रवेशच केला नव्हता. क्षणभरा का होईना विठ्ठलपंतांना आपल्या घराची आठवण आली, पाठोपाठ आईची आठवण आली आणि वडिलांची सुद्धा आठवण आली. पुढं सिद्धोपंतांनी दगडाच्या असणाऱ्या हौदातील एक लोटा भरला, विठ्ठलपंतांच्या हातामध्ये दिला. विठ्ठलपंतांनी ते पाणी पायावर शिंपडलं, चूळ भरली गेली आणि पुढं पुढं होत सिद्धोपंत म्हणायला लागले, आपण असे यावे, आपण असे यावे. त्यावेळेला मात्र पायऱ्या चढत असताना, ओटीवर उभा राहत असताना विठ्ठलपंतांनी सांगितलं, अहो मला आपण म्हणण्यापेक्षा विठ्ठल म्हणत चला. मला असं परकेपणानं बोलवण्यापेक्षा विठ्ठल म्हटलं तर मला बरं वाटेल. सिद्धोपंतांना सुद्धा आनंद झाला.
सिद्धोपंत आनंदानं त्या झोपाळ्यावर बसले. शेजारीच विठ्ठलपंतांना बसायला सांगितलं. आज जाऊन सांगितलं उमाबाई यांना की स्वयंपाक रांधला पाहिजे आणि आपल्याकडे पाहुणे जेवायला आलेले आहेत. पूर्वीच्या काळची पद्धत अशी होती, आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत असताना घरामध्ये 2 माणसं असतील तर त्या 2 माणसांच्या जेवणामध्ये 3 माणसं जेवली जात होती. आजची परिस्थिती तशी नाही. ध्यानात घ्या, आजची परिस्थिती अशी आहे की समजा चुकून शालेय पोषण आहार संपला शाळेतला आणि पोरग दुपारी जेवायला घरला आलं तर आई म्हणते, बाळा तुला शाळेत रोज जेवायला देतात म्हणून मी आज जादा भात घातलाच नाही. पूर्वीची पद्धत अशी होती, त्याच्यामुळे नवीन स्वयंपाक करणं काही गरजेचं नव्हतं. सिद्धोपंतांची पत्नी सुद्धा उमाबाई अतिशय सुतशील आणि सत्वशील होत्या. ताट मांडली गेली, पाठ मांडले गेले. डावं वाढणं चाललेलं होतं, डावं मांडून झालेलं होतं. डावं वाढण्यासाठी घरात असणारी चिमुरडी मुलगी ही परकर जंपरातली पोरगी यायची, डावं वाढायची आणि निघून जायची. आता डावं वाढणे हा त्यातला इतिहासातला हा शब्द आहे. डावं वाढणं म्हणजे पापड किंवा लोणचं किंवा चटणी इतर या गोष्टी याला डावं वाढणं असं म्हणतात. म्हणजे चरित्र ऐकत असताना चालू भूमिकेमध्ये काय आपण आहोत हेही कळावं. आज ताट करा म्हणून सांगितलं तर ते ताट बसणाऱ्यानं फिरवून घ्यायचं असते, टेरिंग फिरवल्यासारखं, की नेमकी भाकरी भातात आलेली आहे, भाजी चपाती खाली गेलेली आहे, ते शोधावं लागतं. आणि मग म्हणून डावं उजनवं वाढणं हे फार संस्काराच्या गोष्टी असतात. विठ्ठलपंत पाठावर बसलेले होते, सिद्धोपंत शेजारी बसलेले होते आणि डावं वाढण्यासाठी फक्त एक चिमुरडी मुलगी येत होती. तिच्या फक्त पुढच्या हातावरून आणि पायावरून तिचं वय वर्ष 12 असावं असा अंदाज विठ्ठलपंतांना आलेला होता. परंतु आपण दुसऱ्याच्या घरामध्ये आलेलो आहोत आणि दुसऱ्याच्या मुलीकडे बघणं हे आपल्या धर्माला अनुसरून नाही म्हणून त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे बघितलंच नाही. अंदाज फक्त बांधला. जेवण पूर्ण झालं आणि मुखशुद्धीसाठी पुन्हा खोबऱ्याचा तुकडा घेऊन सिद्धोपंताने हातावर ठेवला. मुखशुद्धीसाठी खोबऱ्याचा तुकडा चावला गेला, पाणी पिले आणि उन्हाचंच बाहेर पडत असताना सिद्धोपंताने सांगितलं, अहो आताच तर म्हटला की आज घरच्यासारखं जेवण वाटलं, मग इतक्यात तुम्ही आम्हाला परघर करू नका. आजची वामकुक्षी धर्मशाळेत घेण्यापेक्षा आज आमच्या वाड्यातच घ्या, तेव्हा आपली व्यवस्था वर केली जाईल. दुसऱ्या मजल्यावर माडीवर विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी घेऊन गेले. आत गेल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटलं, कारण ज्या ठिकाणी पलंग होता त्या पलंगाच्या समोर एक चौरंग होता. त्या चौरंगाच्या बरोबर मधोमध ओठावर असणारी बासरी आणि पाय बाजूला केलेल्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, त्या मूर्तीच्या सभोवती मोगऱ्याची फुलं होती आणि त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये सुद्धा मोगऱ्याचा हार होता, गजरा होता. तो हार बघून त्या मनमोहक असं दृश्य बघितल्यानंतर आनंद वाटला, भक्तीचं वातावरण झालं. आज बरं वाटलं, कारण अनेक पोथ्या त्याच्यामध्ये श्रीमद भागवत महापुराण असेल, अनेक पुराण होती, महाभारत होतं, रामायण होते, भगवद्गीता, अनेक ग्रंथच्या ग्रंथ तिथं मांडणी करून ठेवलेली होती. सिद्धोपंतांनी सांगितलं आपण या ठिकाणी विश्रांती घ्यावी. वामकुक्षी झाल्यानंतर पुढे ठरवू आपण. आणि सिद्धोपंत पायरीवरून झप 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 खाली आले आणि विठ्ठलपंतांना असं वाटलं की वामकुक्षी घेण्यापेक्षा घरातून बाहेर पडल्यापासून आपण कोणत्याही ग्रंथाला स्पर्शच केलेला नाही, तेव्हा एखादा ग्रंथ बघावा आणि त्याचं चिंतन करत बसावं. म्हणून त्याने पुढे गेले. त्या भगवान श्रीकृष्णाच्या समोर असणाऱ्या त्या पोथीमधील वरचीच पोथी घेतली, कपडावरचा सोडला गेला आणि बघितलं तर श्रीमद भागवत महापुराणातल्या यमुनेच्या काठावरीलच्या भगवंताच्या लीला या त्यांच्या वाचनात आल्या. त्या इतक्या वाचनात यायला लागल्या की इतके मंत्रमुग्ध झाले की सायंकाळच्या वेळेला झरोक्यातून आलेलं किरण ज्यावेळेला पाठीवर उबदार वाटायला लागलं त्यावेळेला विठ्ठलपंत भानावर आले आणि जाणीव झाली की अरे तिन्ही सांज व्हायची वेळ आली. इतका वेळ साधना चाललेली होती, वाचन चाललेलं होतं. आज जिथं पाहुणे बसतात त्या ठिकाणी टीव्ही लावला जातो, ज्याला आजच्या भाषेमध्ये हॉल म्हणतात. पूर्वीची पद्धत अशी होती, एखादा पाहुणा घरामध्ये आल्यानंतर त्याला ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था केली जायची, ज्या ठिकाणी त्याला झोपण्याची व्यवस्था केली जायची, त्या ठिकाणी त्याच्या हाताला सहज मिळेल अशा पद्धतीची पुस्तकं तिथं ठेवली जायची. आज पुस्तकाचं कपाट हे नाही आहे, लक्षात घ्या, आपल्याकडे कुठंच नाही आहे.
ज्या घरातलं पुस्तकच हद्दपार झाली त्या घरातली संस्कृती बेचिराग झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठलपंतांनी अनेक दिवसानंतर ते पुराण बघितलेलं होतं आणि आता तिन्ही सांज झाले म्हणून पुन्हा पोथी बंद केली. होता तसा कापड वस्त्र गुंडाळलं गेलं आणि पुन्हा भगवंताजवळ ठेवलं आणि डोकं टेकवलं भगवंताजवळ आणि पुन्हा पायरीवरून खाली आलेले. सिद्धोपंत आपल्या कामामध्ये व्यस्त होते आणि पायाच्या चावलीनं तेही सावध झाले आणि सांगितलं, यावं आपण असं बसावं. गुळाचा खडा हातावर दिला, पाणी लोटावर दिला. गुळ आणि पाणी घेऊन विठ्ठलपंतांनी सांगितलं, आता मला परवानगी द्यावी, मी पुढच्या प्रवासासाठी निघतोय. त्यावेळेला मात्र सिद्धोपंतांनी सांगितलं, रात्रीच्या वेळी प्रवास करणं बरोबर नाही. आजची रात्र आपण इथंच काढावी आणि उद्या सकाळी तुम्ही जायला हरकत नाही, कारण रात्रीच्या वेळी प्रवास करणं हे बरोबर नाही. कारण त्या काळातली म्हणजे आजची वन जंगल नष्ट झालेली आहेत, पण अलंकापुरीपासून पुढे जाण्यासाठी असणारा प्रवास जर बघितला तर त्या काळात सुद्धा जंगल आणि वन होती, डोंगरी भाग होता. म्हणून सिद्धोपंतांनी सांगितलं आणि विठ्ठलपंतांनी होकारही दिला. पण तिन्ही सांजच्या वेळा भगवंताच्या दर्शनासाठी जावं म्हणून सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये विठ्ठलपंत गेले, नमस्कार केला. तिथं काही काळ पायरीवर बसले आणि पुन्हा निघून आले. रात्रीची जेवणं अल्पशा चालू झालेली होती, साधना चाललेली होती. पण ज्यावेळा गृहस्थ आश्रमाचा धर्म होता त्यावेळेला मात्र रात्रीचं भोजन सर्वांच्या बरोबर करावं लागलं. 2 घास तसेच गेले आणि पुन्हा झोपेसाठी पुन्हा माडीवर गेली. राहिलेली थोडी काही प्रकरणं होती, ती थोडी प्रकरणं वाचावी म्हणून त्यांची इच्छा झाली. परंतु आत पाय टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तुपाची वात भगवान श्रीकृष्णासमोर ठावक्यामध्ये तेवत आहे. त्या वातीच्या मंद प्रकाशामध्ये भगवान श्रीकृष्णाचं रूप अतिशय सुंदर दिसत आहे. आणि मग वाटलं की तेच ठावक्याची वाट थोडीशी मोठी करावी आणि त्याच ठिकाणी आपण वाचन करावं, राहिलेला विषय संपवावा म्हणून पुन्हा भागवत वाचला. आणि यमुनेच्या काठावरील बाललीला इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण होत गेल्या की राधेंचा मोह पडलेला भगवान श्रीकृष्ण आता वाचनात येऊ लागला, चिंतन होऊ लागलं, चिंतन वाढायला लागलं. बघता बघता त्याच ठिकाणी समाधी अवस्था प्राप्त झाली आणि या समाधी अवस्थेचं रूपांतर मात्र वेगळ्या स्वरूपानं झालं. गार वारा खिडकीतून यायला लागला आणि समाधी भंग पावली. पुन्हा विठ्ठलपंतांनी खिडकीतून बाहेर बघितलं तर शुक्राची चांदणी नुकतीच उगवलेली होती. आता ब्राह्ममुहूर्त झालेला आहे. तेव्हा आपली दिनचर्या, कारण ज्या ठिकाणी वाचन चालू झालं होतं त्याच ठिकाणी बसल्या अवस्थेमध्ये समाधी लागली आणि त्याच ठिकाणी त्यांची झोपही पूर्ण झाली. आता मात्र ब्राह्ममुहूर्तावर उठावं आणि पुन्हा आपण दिनचर्येसाठी जावं म्हणून पायरी उतरत खाली आले, नदीवर गेले. इंद्रायणीमध्ये अर्घ्य देण्यासाठी उभा राहिले. ऋग्वेदातील अनेक ऋचांची आवर्तन झाली, उषा सुक्ताचं आवर्तन झालं आणि पुन्हा गायत्री मंत्राची 108 आवर्तन झाली. भगवान श्रीकृष्णाचं नाव घेऊन पुन्हा अर्घ्य दिलं गेलं. सूर्य देवतेला नमस्कार केला आणि मग मात्र सूर्याच्या समोरून जाणारी अनेक विविध रंगी पक्षी आणि वाहणारी इंद्रायणी, शांत येणारा वारा आणि आजूबाजूची हिरवीगार झाडं बघून मनामध्ये एक आल्हाददायक वातावरण तयार झालं. आज असं आल्हाददायक वातावरण आपल्या मनामध्ये का तयार व्हावं याचा विचार त्यांच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा येऊ लागला. परंतु आपल्याला इथं जास्त दिवस थांबायचं नाही, कारण हे सगळं आजूबाजूचा प्रदेश आहे तो मोहिनी घालणार आहे. तेव्हा आता या मोहाला कुठंतरी थांबवावं आपण आणि पुन्हा प्रवासासाठी जावं म्हणून विठ्ठलपंतांनी अलंकापुरीतून या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गेली. सिद्धेश्वराच्या मंदिरातली पूजा अर्चा सिद्धोपंतांनी संपवलेली होती. इकडे मात्र आता असंच चाललेलं होतं की आता विठ्ठलपंत जातील आणि आपल्याला रात्री पडलेलं स्वप्न त्यांना सांगितलं नाही तर आपण करंटी ठरू. कदाचित मनामध्ये पूजा करताना सिद्धेश्वर पंतांच्या मनामध्ये विचार येत होता की आपल्याला रात्री जे पडलेलं स्वप्न होतं तो का भास होता. कारण ज्या वेळेपासून आपण विठ्ठलपंतांना पाहतो आहोत त्यावेळेपासून आपल्या मुलीसाठी असा वर असावा अशी इच्छा मनामध्ये कदाचित वडील म्हणून झाली असेल, म्हणून कदाचित आपल्याला स्वप्न झालं असेल. हा ताळमेळ कुठं जुळत नव्हता. सिद्धोपंत त्याचा ताळमेळ घालत होते. परंतु भगवान श्रीकृष्णानंच सांगावं, तेही विष्णू रूपामध्ये यावं आणि सांगावं, अरे बाबा तुझ्या जवळ पाठवलेला जो मी अतिथी आहे त्याला तू तुझी मुलगी दे, कारण तुझ्या मुलगीच्या पोटी मला अवतार घ्यायचा आहे. आता हे आपल्या वडिलांच्या मतानुसार जर बघितलं तर कदाचित हा
आपला मनसंकल्प असेल, मणी वशे ते चित्ती वशे ते स्वप्नी दिशे, मणी वशे ते स्वप्नी दिशे, असा कदाचित भ्रम तयार होईल. आपण बोलावं का नको? विठ्ठलपंतांनी सिद्धेश्वराला हात जोडले आणि पाठमोरे झाले. एवढ्यात लगबगीनं सिद्धोपंत आले आणि सांगितलं, अहो विठ्ठलपंत थांबा. नाही, आता मला थांबता येणार नाही, कारण मला आता निघालं पाहिजे. कालचा तुमचं आतिथ्य मला अतिशय चांगलं मिळालं, पाहुणचार चांगला झाला, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आता मला पुढे गेलं पाहिजे. माझी तीर्थयात्रा इथं बरेच दिवस खोळंबलेली आहे. मला अनेक गोष्टींचा शोध घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मला पुढे जायचंय. सिद्धोपंतांनी सांगितलं की काही हरकत नाही, परंतु 2 मिनिटं तरी माझ्यासोबत बसा. तिथंच पायरीवर बसले आणि त्या ठिकाणी सांगितलं की रात्री मला एक स्वप्न दृष्टांत झाला. भगवंतानं सांगितलं की रुक्मिणीचे हात आपल्या हातामध्ये द्यावेत. विठ्ठलपंत उठून उभा राहिले. त्यांनी सांगितलं, मी अशा मोहामध्ये पडणार नाही, कारण जे समाजासाठी करायचंय ते करायला कोणीच तयार नाही, आणि त्या समाजासाठी मी माझं आयुष्य खर्च करायचं असं ठरवलेलं आहे. नाही, तुम्ही आम्हाला वडिलांच्या सारखे म्हटला होता, म्हणून मी सांगण्याचं धारिष्ट्य केलं. सिद्धोपंतांनी सांगितलं. वडिलांचं नाव घेतल्याबरोबर पुन्हा विठ्ठलपंत थोडेसे थांबले आणि सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही, मी आजचा दिवस इथं थांबेन, पण जसं स्वप्न तुम्हाला पडलं, तसा स्वप्न दृष्टांत तुम्हाला झाला, तसा जर मला झाला तर याचा पुढचा विचार केला जाईल, नाहीतर मला पुन्हा तुम्ही थांबवण्यासाठी गळ घालू नका. ठीक आहे, काही हरकत नाही. पुन्हा त्या दिवशीचा भोजन हे सिद्धेश्वर पंतांच्या घरामध्ये झालं. आता सकाळचीच वेळ होती आणि सकाळच्या वेळी विठ्ठलपंत ब्राह्म मुहूर्तावर अगदी उठली. अगदी लगबगीनं चाललेले होते आणि अलंकापुरीमध्ये इंद्रायणीच्या काठाला जाऊन ते अर्घ्य देण्यासाठी उभा राहिले. आज रुचाच काही कळेनाशी झाली, कारण पहाटेच्या वेळीच भगवान श्रीकृष्णाकडे आपण बघत बसलो होतो. राहिलेलं वाचन पूर्ण करण्यासाठी बसलो होतो, पण भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ही नंतर विठ्ठलासारखी, पांडुरंगासारखी दिसायला लागली. तीच मूर्ती सांगत होती की बाबा, जो काल स्वप्न दृष्टांत सिद्धोपंतांना दिला तो सत्य आहे. तुझ्या पोटी मला जन्म घ्यायचा आहे, तेव्हा तू त्यांचं म्हणणं ऐक. हाच विचार साधना करताना येत होता. अर्ध्य सूर्याला दिलं आणि पुन्हा पाठमोरे झाले, पाठीमागे आले. वाड्यामध्ये सिद्धेश्वर पंत पूजा अर्चा आटपून झोपाळ्यावर बसले होते. विठ्ठलपंत आत आले. विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची आशा दिसत नव्हती, कुठल्याही प्रकारचा आनंद दिसत नव्हता आणि कुठल्याही प्रकारचं दुःख सुद्धा दिसत नव्हतं. ते शांत वृत्तीनं पावलं टाकत होते. वाहना बाजूला सोडल्या आणि पायऱ्या चढत चढत वर गेले आणि सिद्धोपंतांना सांगितलं की जसा तुम्हाला दृष्टांत झाला तसा आज मला झाला. आज उमाबाई उभा राहून ऐकत होत्या. उमाबाईंना सुद्धा आनंद वाटला. विठ्ठलपंतांनी सांगितलं, मी सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन येतो. आणि मग मात्र उमाबाई आतून बाहेर आल्या आणि सिद्धोपंतांना विचारण्यासाठी उभा राहिल्या. विठ्ठलपंत देवाऱ्याकडे गेलेले आहेत. एवढ्यात सुशीला नावाची मैत्रीण रुक्मिणीची गडबडीनं आली. तिने वाड्याच्या दारातनच हाक मारली, अगं रुक्मिणी, अगं रुक्मिणी, येतेस ना धुणं धुवायला? धुण्याचं पातेलं तसंच काखेमध्ये घेऊन रुक्मिणी अतिशय वेगानं आपल्या मैत्रिणीबरोबर इंद्रायणीकडे गेली. वाड्यामध्ये दोघंच होती. उमाबाईंना सिद्धोपंतांनी सांगितलं, आपण इकडे असं यावं. मग घरातून पुढच्या ओटीवर उमाबाई आल्या. एक विचारायचं होतं, विचारू का? हो, आपण विचारा. काय आहे? नाही, पुरुषांना ओळखण्यामध्ये बायकांची पारख चांगली असते म्हणून विचारतो. असं का बोलता? मुलीच्या प्रेमापोटी मी कदाचित जावई हा निवडला असं तुम्हाला वाटेल, पण तुम्हाला विठ्ठलपंतांच्या बद्दल काय वाटतं? उमाबाईंनी सहज सांगितलं, आम्ही कधी उमऱ्याच्या बाहेर गेलो नाही, परंतु तुम्ही कधीही आपल्या मुलीचं अहित चिंतणार नाही, तेव्हा तुमच्या होकारामध्ये माझा होकार आहे.
उमाबाईंचा होकार मिळाला. सिद्धोपंतांना बरं वाटलं. काही घटकाय गेली आणि विठ्ठलपंत पुन्हा आले. आणि मग मात्र विठ्ठलपंतांच्याबरोबर बैठक बसली. बैठक बसताना सिद्धोपंत म्हणायला लागले की असा विचार ठरलेलाच आहे, तर मग लग्नासाठी वेळ घालवायला नको. कारण आता वैशाखातील शेवटचा मुहूर्त संपल्यानंतर पुन्हा पावसाळा संपल्याशिवाय दिवाळीनंतरच मुहूर्त आहे, त्याशिवाय मुहूर्त नाही. वैशाखातील शेवटचा मुहूर्त आहे, तो जर आपण धरला तर लग्नविधी पार पडेल. पण माझ्या आईबाबांना हो तेवढी खंत आहे. सिद्धोपंत बोलू लागले, तेवढी खंत आहे, परंतु लग्न झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे जाऊ. परंतु हा मुहूर्त गेला तर मात्र दिवाळीशिवाय मुहूर्त नाही. तुमचा विचार ऐकावा म्हणून मी थांबलो. विठ्ठलपंतांनी सांगितलं की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. आणि पुन्हा माडीवर गेले. सिद्धोपंताने आपल्या आप्तेष्टांना, गावातल्या लोकांना सांगितलं. सर्वांना जमवाजमवी झाली. अगदी एक सप्ताह, एक आठवडा राहिला होता लग्नाच्या विधीसाठी. आणि बघता बघता दिवस उजाडला. लग्नाची तयारी सगळीच झाली. आज परकर मधली पोरगी नऊवारी साडीत आली. तिच्या मैत्रिणी तिच्या चेष्टा करत होत्या, मात्र याचं रुक्मिणीला कुठलंही भान नव्हतं. याचं कारण भातुकलीच्या खेळामध्ये रुक्मिणीची नेहमी नवरी असायची. तिला अशीच ती सजवायची. तिच्या कानामध्ये ती सांगायची, दिल्या घरी तू सुखी राहा. त्या बाहुलीला सांगायची आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा ती नवऱ्याबरोबर पाठवून द्यायची आणि पुन्हा शांत व्हायची. आज रुक्मिणी ही भातुकलीच्या बाहुलीच्या ठिकाणी फक्त रुक्मिणी होती. नाहीतर आजूबाजूचे सगळे होते ते ओळखीचेच होते. कारण विठ्ठलपंतांच्या आपेगावावरून कोणी आलेलं नव्हतं, तिकडे निरोपही पोचलेला नव्हता. त्याच्यामुळे आपल्याच लोकांच्या मध्ये लग्न होत असताना रुक्मिणीला काहीच वाटलं नाही. लग्न झालं, एक सप्ताह निघून गेला. आठवड्यानंतर मात्र रुक्मिणी नऊवारी साडी, अगदी त्याचा काचोळा धांडोळा हातामध्ये घेऊन थोडी रांगोळी रेखाटत होती. मुक्त हस्ताना बागडणारी परकरातली पोरगी आज अवघडल्या अवस्थेमध्ये साडी आवरत आवरत, पातळ आवरत आवरत ती रांगोळी घालायची. विठ्ठलपंत बघत होते. विठ्ठलपंतांना वाटलं की या मुलीवर आपण अन्याय तर केला नाही ना, हिचं बालपण तर आपण हिरावून घेतलं नाही ना. म्हणून आठवड्यानंतर विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला विचारलं की मी अपराध तरीच केला नाही ना. एक आठवड्यानंतर बोलत होती, लक्षात घ्या. हा मुद्दा अधोरेखित करा, अंडरलाईन करण्यासारखा मुद्दा आहे. आज फक्त ठरण्याची वाट बघतात. त्यानंतर जर चालू झालं फोनवर बोलायचं तर मुलीलाही त्या वेळ नसतो आणि मुलग्यालाही वेळ नसतो. ती दोघं इतके बोलण्यात गुंग झालेले असतात. माझ्या समोर अनेक पिढीतले लोक आहेत, अनेक जुने लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे तुमच्या वेळा लग्न झाल्यानंतर किती दिवसानं, किती वर्षानं आणि किती महिन्यानं बोलत होता. आज नाही परिस्थिती, लक्षात घ्या. मी अपराध नाही ना केला, विठ्ठलपंत बोलत होते. त्यावेळेला सांगितलं नाही, कारण निरागस असणाऱ्या रुक्मिणीनं नाही म्हणून सांगितलं. पुन्हा काही पोथी पुराण वाचण्यामध्ये विठ्ठलपंत मग्न असायचे. त्यावेळेला सहज अगदी रुक्मिणीला प्रश्न विचारला, अगं रुक्मिणी, तुला महाभारत आवडतं की रामायण आवडतं? त्यावेळेला रुक्मिणीनं सहज सांगितलं, मला महाभारत आवडतं आणि मला भगवान श्रीकृष्ण आवडतात. म्हणून माझ्या अट्टापायी माझ्या वडिलांनी मला मूर्ती घेऊन दिली आणि ती मी वर स्थापन केली. कारण रामायणामध्ये सगळेच जण त्यागी आहेत. सगळ्यांचंच आयुष्य त्यागी आहे. वनवासाला सुरुवात होते रामायणाची आणि भूमीमध्ये गेल्यानंतर शेवट होतो. सगळ्यांचंच दुःखदायक. म्हणून मला आवडतं ते भगवान श्रीकृष्णांचं महाभारत. तिथं सगळेच रस मिळतात. शांत रस आहे, रौद्र रस आहे, करुण रस आहे, अद्भुत रस आहे. आणि तो भगवान श्रीकृष्ण सुद्धा असा आहे की सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन जाणार आहे. दैत्यांची बुद्धी सुद्धा पालटण्याची क्षमता श्रीकृष्णामध्ये आहे. म्हणून मला कृष्ण आवडतो. एवढ्यात लक्षात आलं की जो स्वप्न दृष्टांत झाला आणि भगवंतांना अवतार घेण्यासाठी जी स्त्री निवडली ती चुकीची नाही. कारण एवढ्या लहानशा 12 वयामध्ये इतकी पोच असणारी मुलगी
ध्यानात घ्या, त्यावेळेला विठ्ठलपंतांचं वय होतं 25 वर्ष. दिवस निघून जात होते. पावसाळा पुढे चालू झाला, पावसाळाही संपला, दसरा झाला आणि मग मात्र सिद्धोपंतांनी सांगितलं काही हरकत नाही, आता आपण आपली गावी जाऊ. बैलगाड्या 2 जुंपल्या गेल्या, बैलांच्यावर झूल गाठली गेली, कणात बांधली गेली आणि एका गाडीमध्ये जे आंदण म्हणून द्यायचं ते आंदण बैलगाडी सहित त्यांना द्यायचं होतं, ते सगळं भरलं गेलं. आणि दुसऱ्या गाडीमध्ये सिद्धोपंत, उमाबाई, विठ्ठलपंत, रुक्मिणी आणि गाडीवान अशी ही 5 लोक बसली. गाडी पुढे वेगानं चाललेली होती, मजल दर मजल करत गाडी चाललेली होती, कारण 70 कोस अंतर अलंकापुरी पासून आपेगावापर्यंत होतं. त्यामुळे 4-6 वस्त्या पडणार होत्या. धर्मशाळा बघायची, धर्मशाळेच्या ठिकाणी गाडी उभा करायची, बैलांना चारा द्यायचा, सकाळची गाडी जुंपायची, पुन्हा दुपारी विश्रांती घ्यायची आणि पुन्हा संध्याकाळी विश्रांती घ्यायची. अशी विश्रांती घेत 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 गाडी पुढे चाललेली होती. आता मात्र चौघांनाही अतिशय निवांतपणाने उत्साहानं वेळ मिळालेला होता आणि त्या वेळेचा सदुपयोग झालेला होता. सिद्धोपंत सुद्धा अतिशय ज्ञानी होते. त्याच्यामुळं वेदशास्त्रांच्यावर, उपनिषदांच्यावर, भगवद्गीतेवर अनेक चर्चा ते विठ्ठलपंतांच्यावर करत होते आणि प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला समर्पक आणि साजेस आणि सोप्या भाषेमध्ये उत्तर विठ्ठलपंत सिद्धेश्वरपंतांना देत होते आणि या दोघांची चर्चा 3 जण ऐकत होते. तो गाडीवान सुद्धा भाग्यवान. रुक्मिणीला वाटत होतं की खरोखर ज्याला वेदमूर्ती आपण म्हणू असेच पती आपल्याला लाभली. ती धन्यता स्वतःला समजत होती. इकडे मात्र आपेगावी गोविंदपंत सतत गिरट्या घालत होते की 4 संवत्सर झाल्यानंतर विठ्ठलानं येतो म्हणून सांगितलं होतं. संपत आली तरी विठ्ठल येत नाहीये. पण पुरुषाचं प्रवृत्ती, दुःख कुणाला सांगायचं, दुःख गळ्यापर्यंत घ्यायचं आणि पुन्हा घोट्यामध्ये घेऊन पुन्हा खाली दाबायचं गोविंदपंत करत होते. मीराबाई मात्र पुन्हा पुन्हा सारखे बाहेर यायचे आणि सांगायच्या, अहो कधी 4 वर्ष संपणार, हो आता दिवाळी संपणार, अगं तो तीर्थयात्रेला गेलाय, त्याच्यात तो गैरीनाथांचा प्रसाद आहे, वैराग्याची मूर्ती आहे, 4-6 दिवस 4-6 महिने सुद्धा मागं पुढे होतील, मात्र येईल, वचनाला बांधील आहे. मीराबाई पुन्हा आत जायच्या. आज मात्र पहाटेपासून एक कावळा वाड्याच्या भोवतीने गिरट्या घालत होता. एकदा लिंबाच्या झाडावर बसायचा, एकदा पुन्हा पाठीमागे जायचा, गोठ्यामध्ये उभा राहायचा, गोठ्याच्या छपरावर बसायचा, तिथं काव काव करायचा. मीराबाईंनी भाकरीचा तुकडा त्याला दिला, तो खाल्ला, दहीभाताची उंडी दिली, तेही खाल्ली, पण जायला तयार नाही. म्हणून मीराबाई पुढे झाल्या आणि झोपाळ्यावर वारं घेणाऱ्या गोविंदपंतांना विचारलं, अहो ऐकलं का, माझी डावी पापणी फार फरफडते आणि हा कावळा सुद्धा इथून जात नाही, काय होणार आहे माहिती नाही. म्हणून पुन्हा पुन्हा त्या बाहेर जायच्या आणि आत यायच्या आणि पुन्हा हेच वाक्य बोलायच्या. गोविंदपंत सांगायचे, अगं थोडा वेळ थांबावं आपण, असा सारख्या फेऱ्या मारणं बरोबर नाही. वाड्याच्या बाहेर जायच्या, गल्लीमध्ये मान आजूबाजूला करून बघायच्या आणि पुन्हा येऊन थांबायच्या. आज स्वयंपाकघरामध्ये गेल्या, काहीतरी कामामध्ये व्यस्त होत्या, तोपर्यंत गाडी थांबली गेली, कडाने वाजली गेली आणि मीराबाईंनी बाहेर बघितलं, गाडी आपल्याच दारात थांबली. सजवलेली गाडी म्हणून गडबडीनं बाहेर आल्या आणि यांच्या अगोदर गोविंदपंत सुद्धा बाहेर आलेले होते. विठ्ठलानं गाडीतून खाली उतरणं झालं. त्या तिघांनाही हात दिले आणि गाडीतून खाली घेतलं. पुढचा समोरचा प्रसंग बघून काय झालं हे लक्षात येण्यापुरती विद्वत्ता गोविंदपंतांच्या जवळ होती. मात्र मीराबाई पदर हातामध्ये घेऊन एकसारख्या बघतच राहिल्या. गोविंदपंतांनी सांगितलं, अहो बघताय का, सुनमुख बघताय तुम्ही, तेव्हा जा आणि भाकरीचा तुकडा टाकून आत घ्या. त्या शब्दानं मीराबाई भानावर आल्या आणि मीराबाईंनी भाकरीचा तुकडा घेऊन औक्षण केलं आणि सर्वांनाच आत घेतलं. प्रवास बराच झालेला होता, स्वयंपाक रांधलेला होता, दुपारचं भोजन झालं आणि पुन्हा बैठकीसाठी, गप्पा मारण्यासाठी ही मंडळी कुटुंबातली बसलेली होती.
बैठकीमध्ये बसल्यानंतर मात्र एकमेकाची चर्चा झाली आणि झालेला इतिवृत्तांत विठ्ठलपंतांनी आपल्या वडिलांना सांगितला. आत मीराबाई ऐकत होत्या, उमाबाई ऐकत होत्या आणि रुक्मिणी सुद्धा ऐकत होती आणि बाहेरच्या ओटीवर बसलेले गोविंदपंत आणि सिद्धोपंत ऐकत होते. सगळा वृत्तांत सांगितला आणि मग मात्र सिद्धोपंतांनी गोविंदपंतांना सांगितलं की मी आपला अपराध आहे, आपल्याच मुलाच्या लग्नाला मी तुम्हाला बोलवू शकलो नाही, तसा प्रसंगच आमच्यावर होता. तेव्हा मात्र त्याने सांगितलं व्याही मंडळीने असं बोलता कामा नये, कारण अनपेक्षित होणार हे आम्हालाही माहिती होतं. मग मात्र त्यावेळेला गोविंदपंतांनी सांगितलं की आम्हाला फक्त प्रचिती घ्यायची होती म्हणून आम्ही दोघेही कुणाला काही बोललो नाही. आज तुमच्या समोर मी प्रकटन करतो की गहिनीनाथांनी त्यावेळेला आशीर्वाद दिला की तुझ्या नातवांचा लौकिक त्रिखंडामध्ये होईल, कीर्ती बहुत होणार आहे असा आशीर्वाद दिला. त्यावेळेला मात्र रुक्मिणी सगळ्यांची नजर चुकून विठ्ठलपंतांच्याकडे बघत होते. विठ्ठलपंत सुद्धा रुक्मिणीकडे बघत होते, सिद्धोपंत उमाबाईंच्याकडे बघत होते आणि गोविंदपंत मीराबाईंच्याकडे बघत होते. एकमेकाच्या मनामध्ये ते सांगत होते की खरोखरच रुक्मिणीला वाटत होतं मी किती भाग्यवान आहे की भगवंताची आराधना आपल्या पोटून होणार आहे, वेदशास्त्र संपन्न असणारा पती आपल्याला मिळालेला आहे, किती मी भाग्यवान आहे. त्यावेळेला विठ्ठलपंत म्हणत होते मनामध्ये की अशी सुशील आणि सत्वशील पत्नी आपल्याला मिळणं हे सुद्धा आपलं भाग्य आहे. मीराबाई म्हणत होत्या अशी सून आपल्याला मिळणं भाग्य आहे आणि गोविंदपंत म्हणत होते की अशी व्याही मिळणं आपल्याला भाग्य आहे. हे एकमेकाच्या अनुसंधानानं आपलं भाग्य द्विगुणित करत होते. आजच्या स्त्रिया म्हणतील मी म्हणून टिकली, दुसरी असती तर इथं टिकली नसती. एकमेकाला भाग्य किती जुंपलेलं असतं हे आपल्याला कळेल. आणि मग मात्र 8 दिवस झाले. 8 दिवसानंतर एक बैलगाडी जुंपली गेली, निरोप दिला गेला आणि त्या निरोपासरशी सिद्धोपंत आणि उमाबाई निघून गेली. आता घरामध्ये 4 मंडळी राहिली. बघता बघता विठ्ठलपंतांना काही हिशोब चालू होता, तो हिशोब शिकवायला चालू होते, परंतु विठ्ठलपंतांचं मन त्याच्यातही लागत नव्हतं. आज मीराबाईंच्या हाताखाली सून आलेली होती, थोडीशी उसंत मिळत होती, परंतु प्रत्येक काम काळजीपूर्वक करणारी सून, तिच्या सोबत असणारी ही सासू आणि दोघी सासवा सुना एकत्र काम करत होत्या. आनंद घरामध्ये चाललेला होता. पण आनंद हा जास्त काळ टिकत नाही, त्याला सुद्धा नजर लागते म्हणतात. त्या पद्धतीनं त्या काळामध्ये बीड प्रांतामध्ये हळूहळू दुष्काळानं रूप धारण करायला चालू केलेलं होतं. असाच आषाढ उजाडला, आषाढ सुद्धा कोरडा गेला. पावसाच्या सरी कुठंतरी वरसायच्या, नाहीतर पाऊसच नसायचा. हळूहळू दुष्काळ वाढायला लागला. जनावरांना पाणी मिळेना, चारा मिळाना. जनावरांना मिळणाऱ्या पाण्यातून दूषित पाणी आणि त्या दूषित पाण्यातून ज्वर निर्माण झाला. जनावर मृत्युमुखी पडायला लागली. तो ज्वर गावामध्ये पसरला आणि गावामध्ये ज्वर पसरल्यानंतर तो गावामधील प्रत्येकाच्या घरामध्ये 4-2 माणसं अंतुनाला खिळून राहिलेली होती. प्रत्येकाला असं वाटत होतं आपल्या घरामध्येही येऊ नये, जसं कोरोनामध्ये वाटत होतं शेजारच्या घरात आलं तरी येऊ दे पण माझ्या घरात येऊ नये. प्रत्येकाला वाटत होतं आज मुंबईत आहे आमच्याकडे काही येत नाही, आज कोल्हापुरात आहे आमच्याकडे काही येत नाही, मुरगुडात आहे आमच्याकडे काही येत नाही. पण ज्यावेळा घरात आलं त्यावेळा कळलं अरे हे आपल्याकडे पण आहे. तसं प्रत्येकाला वाटत होतं हा विषम ज्वर आपल्याकडे येऊ नये म्हणून काळजी घेत होते. परंतु कुलकर्णीपणाचं घराणं होतं, त्याच्यामुळं संपर्क लोकांच्या मध्ये होता आणि त्या विषम ज्वरानं विठ्ठलपंतांच्या घरामध्ये प्रवेश केला. मीराबाईंना विषम ज्वर झाला. अनेक वैद्य होते, त्या वैद्यांच्याकडून जडीबुटी आणली, त्याची घासणं चाटणं चालू होतं, डोक्यावर पट्ट्या ठेवणं चालू होतं. परंतु या आनंदाला कुठेतरी गालबोट लागणं गरजेचंच असं भगवंताला वाटत असावं. तेच नेमकं झालं आणि त्या विषम ज्वरातून मीराबाई उठल्याच नाहीत. त्या पहाटेच्या वेळी मृत्यू पावल्या. त्यांनी जग सोडून गेल्या. आता त्या धक्क्यानं मात्र
गोविंद पंतांना सुद्धा इतका मोठा धक्का बसला, ते सुद्धा त्याच्यातून उठले नाहीत. अगदी 7-8 दिवसामध्ये गोविंद पंत सुद्धा निघून गेले. पुन्हा वाड्यामध्ये दोघंच. घरामध्ये काही होतं ते आजूबाजूला दिलेलं होतं, त्याच्यामुळे आता काय करायचा मोठा प्रश्नच होता. गोट्यातील गाय मेलेली होती, आता काय करायचं. संसार दोघांचा होता, एकमेकाला साथ होती. आणि त्याच वेळेला पैठण या गावी अलंकापुरीतून एक गृहस्थ सिद्धोपंतांच्या नातेवाईकातला चाललेला होता. सिद्धोपंतांनी फक्त त्याला सांगितलं होतं की आपल्या गावी माझी मुलगी आहे, त्या ठिकाणी जाताना जा भेट किंवा येताना भेट आणि तिची कुशाली विचाराने ये. अशी पूर्वी काही पत्र नव्हती, पूर्वी काही फोन नव्हते. नाहीतर आज नांदाई गेलेली मुलगी रोज संध्याकाळी 6:30 फोन करते, ते 8:30 पर्यंत चालू असतो रोज. ही जेवणाची वेळ असते. आणि माफ करा, चरित्राचा भाग बाजूला जात नाही, पण तुम्हाला मी म्हणून सांगतोय की खऱ्या अर्थानं या फोननं अनेक डिवोर्स झालेले आहेत. नेमकं जेवण चालू झालं की मुलगीचा आईला फोन किंवा आईचा मुलगीला फोन, काय करालीस, आता संध्याकाळी जेवण करताना काय करणार, कसली भाजी करालीस, तेल किती टाकलंस. मग ते सगळं 18 वर्ष घरात होती त्यावेळा तू काय केलंस, त्या 18 वर्षाच्या वेळा तू काय केलंस. तिला शिकवायला पाहिजे होतं त्यावेळा शिकवलं नाही. आणि ती दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर तू शिकवायला लागलीस. तुझ्या मुलगीचा संसार कधीही चांगला होत नाही. याचं कारण असं की सासरी गेलेल्या मुलीला तिनं फोन केला तर तिला सांगावं, बाळा सासू सासरा पुढ्यात असताना सगळी कामं झाल्यानंतर आमच्याबरोबर बोल. ती 2 मिनिटं, 3रा मिनिट नाही तुझ्यासाठी. कारण त्याशिवाय त्या मुलीचं प्रेम सासरवर बसणार नाही. त्या मुलीचं प्रेम नवऱ्यावर बसलं पाहिजे, दिरावर बसलं पाहिजे, नंदेवर बसलं पाहिजे. त्या मुलीचं प्रेम सासऱ्यावर बसलं पाहिजे, सासूवर बसलं पाहिजे, म्हणजे तिला ते घराणं आपलंसं वाटेल. नाहीतर तुम्ही रोज जर फोन करायला लागला तर ती मुलगीची प्रेमाची भूक तुमच्याकडून भागत असते. ती मुलगी सासरवर प्रेम करत असते. सांगितलं म्हणून तो गृहस्थ पैठणहून येता येता विचारत अगदी पत्ता विचारत गेला आणि मग वाडा दाखवला. वाड्यामध्ये प्रवेश केला. अस्ताव्यस्त असणारं सगळं छिन्न भिन्न झालेलं सगळा बीड प्रांत होता. तो ज्वर आता रुक्मिणीपर्यंत येऊन पोहोचलेला होता. रुक्मिणीनं अंथरून धरलेलं होतं. काही गुळाचा खडा हातावर द्यावा म्हणून विठ्ठलपंत उठले. त्यांनी गुळाचा खडा हातावर दिला, लोटावर पाणी प्याले आणि त्यांनी सांगितलं नाही मला थांबता येणार, मला जायचंय. घोड्याला टाच मारली आणि ते निघून आले. ती स्वतःच्या घरात न जाता सिद्धोपंतांच्या वाड्यावर गेली. अहो काका ऐकलं का. सिद्धोपंत स्वयंपाकघरामध्ये बसलेले होते. ताडकन उभा राहिले आणि लगबगीनं पायऱ्या उतरत बाहेर गेले. काय झालं. अहो अतिशय रुक्मिणीची बिकट परिस्थिती आहे. रुक्मिणीची सासू गेली, विठ्ठलपंतांचे वडीलही गेले. तिकडे दुष्काळग्रस्त झालेला आहे. विषम ज्वराची साथ मोठी आलेली आहे. तेव्हा ही बातमी तुमच्या कानावर घालावं म्हणून मी आलो. बातमी कानावर घातली गेली आणि ते निघून गेले. सिद्धोपंत आणि उमाबाईंचा विचार चालू झाला की आता दुष्काळच पडलेला आहे तर मुलीला इकडं आणायला काय हरकत आहे. विचार झाला. गाडी जुंपली गेली. गाडी मजल दरमजल करत आपेगावी जाऊन पोहोचली. सिद्धोपंत स्वतः गेले आणि विठ्ठलपंतांना हात जोडले आणि सांगितलं आता इथं थांबून आपल्याला काय करायचं आहे. इथं खाण्यासाठी सुद्धा पंचायत झालेली आहे. तेव्हा असं करावं की आपण अलंकापुरी यावं. पुढं पाऊस लागेल, इथं पुन्हा पाणी होईल, त्यावेळा तुम्ही परत पुन्हा या, काही हरकत नाही. तेव्हा माझी एवढी विनंती मान्य करा. सिद्धोपंतांची विनंती मान्य केली. रुक्मिणीला आधार दिला आणि रुक्मिणीला गाडीमध्ये बसवली आणि अलंकापुरीच्या ठिकाणी गाडी येऊन पोहोचली. आता मात्र वर माडीवर भगवान श्रीकृष्णाच्या जोडीला रुक्मिणी होती. रुक्मिणीला विषम ज्वर आलेला होता. अनेक वैद्य होते. त्या अलंकापुरी प्रांतातील वैद्यांना बोलवून त्यांची चाटणं ही चालू होती. विठ्ठलपंत स्वतः चाटण तयार करायची, स्वतः रुक्मिणीला द्यायचे आणि ज्वर उतरावा, ताप उतरावा म्हणून स्वतः रुक्मिणीच्या डोक्यावर पट्ट्या ठेवायचे पाण्याच्या. प्रश्न निर्माण होतो, पतीनं पत्नीची सेवा करावी का. लक्षात घ्या, स्वतः सेवा करत होते.
ज्वर हळूहळू हळूहळू उतरत होता, कारण वातावरण बदललेलं होतं, शुद्धता आलेली होती. ज्वर उतरायला लागलेला होता, पण पूर्ण ज्वर उतरलेला नव्हता. ज्वरामध्ये गुंगी होती, चाटणं चालू होती. काही दिवस असेच निघून गेले आणि विठ्ठलपंतांच्या मनामध्ये आलं की अरे, आपली आईवडीलही गेली, आपली तीर्थयात्रा जेवढी म्हणावी तेवढी झाली नाही. आणखी एकदा उत्तरेकडे जावं आणि काशी क्षेत्री जावं आणि आणखी एकदा विचार करून यावा असं मनामध्ये सारखं येतं. परंतु जोपर्यंत गुरुग्रही होतो तोपर्यंत गुरूंचा आदेश, आई वडिलांच्या ताब्यात होतो तोपर्यंत आई वडिलांचा आदेश, आणि आता पत्नी झालेली आहे, लग्न झालेले आहे, तेव्हा पत्नीची अनुमती घेतल्याशिवाय आपल्याला बाहेर पडता येणार नाही. त्या तापामध्ये विठ्ठलपंत सतत विचारत होते, अगं रुक्मिणी, मला आणखी थोडं फिरावंसं वाटतं, फिरायला जायचंय, काही साधना करायची आहे, काही मला यज्ञ पेटवायचं आहे, आणि त्याच्यासाठी मला तुझी परवानगी आवश्यक आहे. तेव्हा रुक्मिणी सतत म्हणायची, अहो राहू द्या, तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे. अशा अनेक दिवस यांची चर्चा चाललेली असायची. एक दिवस सकाळच्या वेळेलाच रुक्मिणी तापानं फणफणत होती. पट्ट्या ठेवण्यासाठी विठ्ठलपंत उठलेले होते. तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलेलं होतं आणि मांडीवर असणाऱ्या डोक्यावर ते पट्ट्या ठेवत होते. पहाटेच्या प्रहरी थोडीशी ग्लानी रुक्मिणीला आली आणि रुक्मिणीनं आपला हात विठ्ठलपंतांच्या हातात दिला. हातात हात घेतल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं, अगं रुक्मिणी, माझी एवढीच इच्छा आहे की आणखी पुन्हा जावं, पुन्हा अनेक विद्वानांशी चर्चा करावी, विचार विनिमय करावा, एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा तीर्थयात्रेसाठी तू परवानगी देशील का? तो हातात हात असतानाच सहज रुक्मिणीच्या मुखातून त्या ज्वरामध्ये शब्द बाहेर पडले, जा पण लगोलग या. पळत्या फळाची आज्ञा मांडली, हातातला हात बाजूला केला, डोकं मांडीवरचं तसंच खाली ठेवलं आणि हसबी खांद्याला अडकली, एक धोतर त्याच्यावर टाकलं, त्याच्यामध्ये टाकलं आणि विठ्ठलपंत खाली उतरले. झप 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 पावलं टाकत अलंकापुरीची वेश पार करायची होती. ब्राह्म मुहूर्तापासून अगदी सूर्योदयापर्यंत अलंकापुरीची वेश सोडून विठ्ठलपंत गेलेले होते. दुसरा प्रहर चाललेला होता दिवसाचा, तरी अजून वरून आवाज येत नाही. म्हणून उमाबाईंनी दरवाजाजवळ जाऊन जिन्यावरूनच आवाज केला, अगं रुक्मिणी, अगं रुक्मिणी. आवाज झाला. रुक्मिणीनं आतून आवाज दिला, का ग आई? अगं जावई बाप्पा अजून आलेले दिसत नाही, कारण जाण्याची वेळ सकाळी ब्राह्ममुहूर्तावर असायची. आज दुसरा प्रहर झाला तरी आलेले नाहीत. रुक्मिणी लगबगून जागी झाली, अंगात अशक्तपणा होता. आधार देत 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 बाहेर गेली आणि दरवाजा उघडला आणि आईचा आधार घेऊन आईला विचारली, काय झालं? अगं जावई बापू दिसत नाही. हो का, येतील. आईचा आधार घेऊन जिना उतरून खाली आली. थोडंसं अंग पुसलं आणि तशीच चुलवाणाच्या शेजारी बसलेली रुक्मिणी. 2 प्रहर निघून गेले, जेवणाची पात्र मांडली गेली, तरीही जावई आले नाहीत. मग मात्र रुक्मिणीला आठवायला लागलं, अगं आई, माझंच चुकलं, माझ्या हातून अपराध झाला की काय? ते माझ्याकडं तीर्थयात्रेसाठी परवानगी मागत होते आणि मी सहज जा म्हणून सांगितलं. कदाचित तीर्थयात्रेला गेले नसतील ना. मग मात्र सिद्धोपंत बाहेर होते, त्यांनी हे शब्द ऐकले, पडी डोक्याला घातली, उपर्ण गळ्याला गुंडाळलं गेलं, हातामध्ये काठी घेतली आणि तसेच वाड्याच्या बाहेर पडले. हरिपंडितांना बोलवलं आणि हरीला सांगितलं, अरे हरी, तू एका दिशेने जा, मी एका दिशेने जातो. विठ्ठलपंत दिसत नाहीत. अलंकापुरी धुंडाळून काढली. अलंकापुरीच्या वेशीपर्यंत दोघं जाऊन आले, तोपर्यंत दुसऱ्या वेशी ओलांडून विठ्ठलपंत पुढे निघून गेलेले होते. ज्वर पूर्ण उतरलेला होता, पण ज्यांच्यामुळे ज्वर उतरला ते पतिराज आपल्या सोबत नव्हते. काही दिवस चौकशी चालू झाली, आजूबाजूला विचारपूस चालू झाली, तरीही कोणी पत्ता सांगत नव्हतं. व्यक्तीची सर्वसाधारणता वर्णन सांगत होते, तरी पत्ता सापडत नव्हता. इकडे मात्र विठ्ठलपंत काशी या क्षेत्री येऊन पोहोचले. जवळजवळ मणिकर्णिकेच्या घाटावर 1 महिना कालावधी विठ्ठलपंतांना येऊन झालेला होता. आता रुक्मिणीनं शरीर धारण चांगलं केलेलं होतं. अंगातला ज्वर निघून गेलेला होता. शरीर उत्तम झालेलं होतं, निरोगी बनलेलं होतं. मात्र रुक्मिणीनं ठरवलं की आता
आपण एक व्रतस्थ जीवन जगावं. म्हणून कुंभाराची गौरी असेल, सुशीला असेल, वासंती असेल, या मैत्रिणींच्या बरोबर धुणं धुवून यायचं. ते धुणं वाळेपर्यंत सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या आश्वस्त पिंपळाला प्रदक्षिणा घालायला चालू करायच्या. आज 5 घालाव्या, उद्या 10 घालाव्यात, उद्या 15 घालाव्यात. दिवसेंदिवस प्रदक्षिणा वाढत होत्या. 100वर गेल्या, 1000वर गेल्या. 1 सहस्र प्रदक्षिणा दररोजच्या चालू झाल्या. सकाळपासून झालेल्या प्रदक्षिणा 2 प्रहरापर्यंत प्रदक्षिणा चालू झाल्या. भगवंताच्या चिंतनामध्ये व्रतस्थ जीवन जगणारी रुक्मिणी एकच वेळा भोजन करायची, मात्र 1000 प्रदक्षिणा पिंपळाला घातल्याशिवाय पुन्हा घरी यायची नाही. मैत्रिणी तिचं धुण्याच्या घड्या घालून पुन्हा घरामध्ये पोचवून हिला आणण्यासाठी आणि संध्याकाळी तिथं पोचायच्या, तरी हिच्या प्रदक्षिणा चालूच असायच्या. इकडं मात्र 1 महिना झाला आणि मणिकर्णिकेच्या घाटावर अगदी वाढलेली दाढी आणि केस संभार वाढलेला, कमरेला धोतर, आसबी गळ्या खांद्याला लावलेली असे बसलेली विठ्ठलपंत असायची. अनेक साधू यायचे, मुनी यायचे, ऋषी यायचे, विद्वान यायचे. त्या मणिकर्णिकेच्या घाटावरून गंगेमध्ये हर हर गंगे विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचे आणि पुन्हा मागं पुढं सगळं चाललेलं असायचं. 1 महिना हा व्रतस्थ जीवन जगणारा विठ्ठलपंत तिथंच असायचा. कुठंतरी भूक लागली तर दुपारच्या वेळेला माधुगरी मागायची आणि पुन्हा तिथं यायचं. एक दिवस प्रकार असा घडला, सकाळच्याच वेळेला काही साधूंची झुंड आली. एक साधू त्याच्यातले हातामध्ये कमंडलू आणि दंड घेऊन झप 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 आलेले, गंगेमध्ये पवित्र स्नान केलं. अनेक त्यांच्या शिष्यांनी त्यांचे चाटी असेल, त्यांची वस्त्र असतील, ती वस्त्र दिली, ती वस्त्र परिधान केली आणि ते पुन्हा निघून जायला लागले. इतर त्यांच्या शिष्यांनी आंघोळ केली आणि आंघोळ करताना ते आंघोळ करून झाल्यानंतर पुढे पायऱ्या चढून वर आले. घाटावर येताना मात्र दगडावर बसलेल्या विठ्ठलपंत उभा राहिले आणि त्या एका शिष्याला हात जोडले आणि सांगितलं की मी आपल्याकडे पाहतो आहे. दररोज गेली 1 महिना आपण याच वेळा नित्याच्या वेळेला येता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हो आमच्या गुरूंचा तसा आदेश आहे. कोणतंही कार्य वेळेमध्ये झालं तर ते बरं असतं, म्हणून आंघोळीसाठी सुद्धा वेळ लावू नये, म्हणून आम्ही सगळेच यावेळेला येतो. काय गुरूंचं नाव? ते आता गेले तेच रामानंद स्वामी. रामानंद स्वामींच्या बद्दल बरंच ऐकलं होतं, महिनाभर कानावर येत होतं. ते कधी जातपात मानत नाहीत, स्त्रियाशूद्र मानत नाहीत, कुणालाच काही मानत नाहीत. परमेश्वर सर्वांच्या हृदयामध्ये एकच स्थित आहे, एवढंच त्यांचं तत्व आहे आणि त्याच्यासाठी ते जीवन जगतात, त्याचा प्रचार प्रसार करतात. 1 महिन्यानंतर वाट मिळाली. त्यांनी सांगितलं ते अनुग्रह देतील का? हो देतील, पण तिथं यावं लागेल, मठावर यावं लागेल. विठ्ठलपंत या साधूंच्या झुंडीच्या पाठीमागनं जायला लागली, शिष्यांच्या पाठीमागनं जायला लागली. आत प्रवेश केला. उत्तम पद्धतीनं गाईचं शेणानं सारवलेली सर्व झोपड्या, प्रत्येक शिष्य आपापली साधना करत असणारे. काही ज्ञानी होते ते ज्ञान संपन्नतेनं, योगी होते योगाच्या संपन्नतेनं, काही कर्म होते ते कर्माच्या संपन्नतेनं, हे सगळे शिष्य चालत होते. आणि एक शिष्य विठ्ठलपंतांच्या जवळ आला. तुम्हाला आमच्या गुरूंची आशीर्वाद घ्यायचा आहे का? हो घ्यायचा आहे. विठ्ठलपंत तसेच पाठीमागनं चालत गेले. विस्तीर्ण असणाऱ्या त्या मठामध्ये आत गेले, गुडघ्यावर बसले आणि नमस्कार केला आणि सांगितलं की मी शोधासाठी आलो. काय शोधताय तुम्ही? रामानंद स्वामींनी विचारलं. स्त्रियांना सुद्धा भक्तीचा अधिकार आहे, उपासनेचा अधिकार आहे, शूद्रांना नाही. इथं जात लिंग भेद कुठलाच भेद भगवंताच्या ठिकाणी नाही. पण मी ज्या ठिकाणी शिकलो त्या ठिकाणी धर्मभेद मला दिसला, तो धर्मभेद मला काढून टाकायचा आहे, याच्यासाठी मला पुढं शिकायचंय. हो मी शिकवतो, परंतु संन्यास घेतला असतं. शिकण्याच्या लालसेपोटी विठ्ठलपंतांनी सहज सांगितलं, हो मी संन्यास घेईन. अरे नुसता संन्यास घेईन नाही, तुझ्या अंगावरची कपडे सुद्धा तुला टाकावी लागतील, ती बदलावी लागतील, तुझं नाव सुद्धा बदलावं लागेल. हो मी सगळंच तयार आहे. मागं कोण आहे? मागं कोणीच नाही. शरीराच्या धर्मानं मागं कोणीच नाही, कारण शरीर हे एकटाच आहे. उत्तर छान दिलं. सिद्धोपंत या विठ्ठलपंतांचं बोलणं रामानंद स्वामींना आवडलं. ठीक आहे आजच दीक्षा देतो. त्याची वस्त्र काढली गेली, नवीन वस्त्र दिली गेली, भगवी वस्त्र धारण केली आणि संन्यास दीक्षा दिल्यानंतर मात्र नाव ठेवलं गेलं चैतन्य स्वामी. चैतन्य इकडे वाढत होता आणि अलंकापुरीमध्ये रुक्मिणी
अश्वस्थ पिंपळाच्या प्रदक्षिणा घालत होती. इतर शिष्यांच्या मानानं आज चैतन्य फार मोठा होता, कारण तो स्वतःच वेदशास्त्र होता. त्याच्यामुळे अनेक प्रश्नांची उकल होती. आणि मग मात्र रामानंद स्वामींना असं वाटायला लागलं, अरे यांना शिकवण्यासारखं काही शिल्लकच राहिलेलं नाही. परंतु विठ्ठलपंतांना माहिती होतं की या ठिकाणी आपल्याला सर्व समानतेनं भगवंताचं दर्शन होणार आहे, म्हणून ते तिथं दंग झालेले होते. काही दिवस तिथं निघून गेले आणि मग मात्र रामानंद स्वामींच्या लक्षात आलं, अरे चैतन्यासारखा आपला शिष्य असताना आपण तीर्थयात्रा करायला जायला काय हरकत नाही, कारण आश्रमाची जबाबदारी पेलणारा एक शिष्य आपल्याकडे आहे. चैतन्याला एक दिवस सकाळी बोलवलं आणि सांगितलं, चैतन्य तुझ्यावर जबाबदारी, हा आश्रम तू सांभाळावा, रोजचा नित्याचा पाठ तू घ्यावा, रोजची प्रवचनं तू करावीत, तुला सर्व अधिकार देतो आणि मला तीर्थयात्रा करायची. रामेश्वरला जाऊन मी येईल, तोपर्यंत तू आश्रम सांभाळावा. चैतन्यानं सहज होकार दिला. काही निवडक शिष्य सोबत घेतले आणि रामानंद स्वामी आपल्या मठातून बाहेर पडले. काशीची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि काशीची वेश सोडून रामानंद स्वामी पुढे झाले. ज्या ज्या गावी पुढे जातील त्या त्या ठिकाणी रामानंद स्वामींचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत व्हायचं, कारण ते जात धर्म लिंग भेद कधी मानत नव्हते. त्यामुळे सगळ्या जातीचे आणि सगळ्या धर्माचे लोक त्यांचा नमस्कार आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथं जायचे. वेशीवर स्वागतासाठी लोक थांबायचे. रामानंद स्वामींचं यथोचित स्वागत व्हायचं. मंदिरामध्ये थांबायचे. त्या मंदिरामध्ये किंवा धर्मशाळेमध्ये लोकांच्या रांगाच्या रांगा लागायच्या. रामानंद स्वामींचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन लोक मंत्रमुग्ध व्हायचे. रामानंद स्वामी पुन्हा दुसऱ्या दिवशी पुढे चालायचे. पुन्हा पुढे जाणं, पुन्हा पुढे चालत, असं चालत 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 नेमकं अलंकापुरीमध्ये रामानंद स्वामी आले. आणि रामानंद स्वामींच्या दर्शनासाठी रांगच्या रांग लागायला लागली. मारुतीच्या मंदिरामध्ये रामानंद स्वामी बसलेले होते. सकाळपासूनच अलंकापुरीतील पंचकृषी जे आहे त्या पंचकृषीतील लोक अलंकापुरीमध्ये येत होते आणि त्या ठिकाणी रामानंद स्वामींचं दर्शन घेऊन मंत्रमुग्ध होत होते, शांत होत होते, तृप्त होत होते. आणि त्या ठिकाणी मात्र अनेक लोक जाता जाता वासंती, सुशीला, कुसुम आणि गौरी यांनी सहज रुक्मिणीला सांगितलं, अगं ब्रह्मचारी असून सुद्धा स्त्रिया दर्शनला जातात. म्हणजे आजपर्यंत अलंकापुरीतील येणाऱ्या ब्रह्मचार्यांनी कुणी स्त्रियांना दर्शन दिलेलं नव्हतं. अगे साधू काशीसनं आलेत म्हणे, आपण जाऊ का दर्शनला? तुझंही तपश्चर्या चालेल, तेवढंच पुण्य होईल. वासंतीचं म्हणणं ऐकलं आणि रुक्मिणी सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही, जाऊ. प्रदक्षिणा, सहस्त्र प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि सहस्त्र प्रदक्षिणा झाल्यानंतर अगदी तिनिसांच्या वेळेला या मैत्रिणी मिळून मारुतीच्या मंदिरापर्यंत गेल्या. एक बारी पुरुषांची, एक बारी स्त्रियांची. काय आत मंदिर छोटंसं होतं, एक पुरुष आतून बाहेर आल्यानंतर पुन्हा पुढचं जायची, अशा पद्धतीनं चाललेलं होतं. तिनिसांची वेळ वाढत होती आणि या तिनिसांच्या वेळेला मात्र आत दर्शनासाठी जाणारी लोक बाहेर येत होती. रुक्मिणीही गेली. अनेक स्त्रिया जायच्या, त्यांना आशीर्वाद मिळायचा. रुक्मिणी गुडघ्यावर बसली, नमस्कार केला आणि सहज रामानंद स्वामींच्या मुखातून आशीर्वाद आला, पुत्रवती भव. ती सहज वर तिनं बघितलं आणि थोडीशी हसली आणि उभा राहिली. खाली मान होती. रामानंद स्वामींच्या लक्षात आलं, हे हसणं थोडंसं विचित्र होतं. का हसला तुम्ही? नाही, तुम्ही दिला आशीर्वाद, परंतु तो आशीर्वाद फलास येईल याची शाश्वती नाही. असं का? आजपर्यंत रामानंदानं दिलेला आशीर्वाद पूर्णत्वाला गेलेला आहे, तो आज आशीर्वाद खोटा होणार नाही. बाळा, तुझ्या घरी कोण कोण असतं? माझी आई, बाबा आणि मी असतो. तुझ्या कुंकुवाकडे बघून मी तुला आशीर्वाद दिलाय. हो, परंतु ते कुंकू माझ्याजवळ नाही, म्हणून मी हसली. काही हरकत नाही, वडिलांना घेऊन माझ्याजवळ ये. रामानंद स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वडिलांना घेऊन रुक्मिणी रामानंद स्वामींच्या समोर उभा राहिली आणि विठ्ठलपंतांचं सगळं वर्णन सिद्धोपंतांनी सांगितलं. रामानंदांच्या लक्षात आलं की अरे, आपल्याकडे असणारा चैतन्य, त्याची शरीरयष्टी आणि सिद्धोपंत सांगतात ही शरीरयष्टी एकच आहे, त्याची विद्वत्ता आणि हे सांगतात त्या पुरुषाची विद्वत्ता एकच आहे. तेव्हा कदाचित आपल्याच हातून चूक झाली असेल, म्हणून लगेच सांगितलं, काही हरकत नाही, माझा आशीर्वाद खरा झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्ही दोघं मायलेकरं उद्या माझ्या बरोबर काशी क्षेत्री चला. पुंडलिक वरदारी विठ्ठल.